सुरुवात करूयात या छानशा सेशनला. वेलकम, वेलकम, वेलकम. रिच माइंडसेट ब्ल्यू प्रिंट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सुरुवातीलाच आपण गरीब घरात जन्माला आलो असेल आणि आयुष्यभर जर तुम्हाला साधारण आयुष्य जगावं लागत असेल, तर हे खूप मोठं आपल्यासाठी दुःख आहे. आणि ह्याच दुःखामधून जर तुम्ही जात असाल, तर आजचा सेमिनार तुमच्यासाठी एक आयुष्यामध्ये शिट्टी वाजल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. होय मित्रांनो, या लाईफ मध्ये आपल्याला काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे आणि ट्रान्सफॉर्मेशन घडलं पाहिजे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन घडण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. यामध्ये तुम्ही स्वतःला समजून घ्या आणि कशा पद्धतीने आपण आपलं आयुष्य बदलू शकतो, हे आपल्याला कसं शक्य होईल आणि त्या शक्यता कोणत्या, हे आपण इथे समजून घेणार आहोत. होय मित्रांनो, जर आपण आपले विचार बदलले, तर आपण आपल्या सर्व काही शक्यता बदलू शकतो आणि त्यानंतर आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, याची मी ग्वाही देतो. होय मित्रांनो, आणि सगळ्यात महत्वाचं, जो एक रिच माइंडसेट जो आपण तयार केल्यानंतर आपली जे काही फायनान्शियल अडचणी असतील, कोणी स्ट्रगल करत असेल, पैसे नाही, नोकरी नाही, नोकरी असेलच तर कमी काळासाठी उत्पन्न, या सगळ्या गोष्टींचा स्ट्रगल जर करत असाल, तर मित्रांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि तिचा तुम्ही आज फायदा घेणार. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, हा सेमिनार तुम्ही शेवटपर्यंत अटेंड करा आणि याचा फायदा तुम्हाला आयुष्यामध्ये नक्की मिळणार आहे. मित्रांनो, या आजच्या दिवसाच्या मीटिंगचा एक अजेंडा असा आहे का, थोडक्यात मी माझं इंट्रोडक्शन देणार आहे. त्यानंतर मनी माइंडसेट जो आहे, तो सायंटिफिकल अप्रोच नुसतं आपण ऐकणार नाही, तर त्याच्यासाठी रिअल सायन्स काय काम करतं, हे पण आपण बघणार आहोत. होय मित्रांनो, मग याच रिअल सायन्स मधून पुढे एक नवीन ब्रांच येते आणि ती म्हणजे NLP. आणि तिची जे काही न्यूरॉन्स आहेत, हे न्यूरॉन्स आपल्या ब्रेन मध्ये जे काही डाटा स्टोअर करतात आणि या डाटावरून आपलं काही जे कार्य चालतं, या कार्याबद्दल आपण थोडं समजून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला एक गोल सिस्टीम समजून घ्यायची. माणसाला एखादं ध्येय जर दिलं आणि ते पूर्ण का होतं, यामागे आपण सत्य जाणून घेऊयात. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या रिअल वेल्थ हॅबिट्स कोणत्या आहेत, खरंच आपण श्रीमंत होण्यासाठी त्या गोष्टी आपल्याकडे आहेत का, किंवा आपण अशा काही हॅबिट्स स्वतःकडे ठेवलेल्या आहेत, ज्या आपण गरीबच राहू अशा काही शक्यता आहेत का? होय मित्रांनो, त्यानंतर आपले जे काही इन्कम स्ट्रीम्स आहेत, ती कशी डिफाईन होते, त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंटचा कसा परिणाम होतो, हे आपण स्टेप बाय स्टेप डिटेल बघणार आहोत. तर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला शिकायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, आपला 90 डेचा प्लॅन कसा असला पाहिजे, हे आपण एक चांगल्या पद्धतीने ठरवणार आहेत आणि ते पण सायंटिफिकल अप्रोच मध्ये. याच कोर्स मध्ये काही ऑफर आहेत का, हे आपण बघूयात. मित्रांनो, माय स्टोरी स्टार्ट फ्रॉम पीपल नेवर गेट रिच. येस, हीच परिस्थिती माझ्याही आयुष्यामध्ये होती. का, एक काळ असा होता का मी पैशांसाठी खूप स्ट्रगल केली आणि अगदी 5,000च्या नोकरीपासून सुरुवात केली. आणि याच काळामध्ये जर कोविड आला, त्याच्यामध्ये नोकरीची शाश्वती नव्हती. आणि या कोविडच्या काळामध्ये हा जो स्ट्रगल करावा लागला, तो खूप जीवनाला कलाटणी देणारा ठरला. होय मित्रांनो, कारण याच परिस्थितीमध्ये ज्या वेळेस परिवारातील सदस्य कोविड डिटेक्ट झाल्यानंतर त्यांच्या उपचाराची व्यथा पुढे आली, तर त्यावेळेस जे मेडिसिन मिळत होतं, त्या मेडिसिनला पैसे नव्हते. मग कुठेतरी जाणीव निर्माण झाली का, अरे, शिक्षण तर भरपूर घेतलेलं आहे, मग या शिक्षणाचा आपल्याला उपयोग काय राहतोय. होय मित्रांनो, हेच शिक्षण बाकीच्यांनी घेतलेलं आहे. या शिक्षणाचा उपयोग करून ते आज मितीला 1,000 रुपयापासून नाही, तर 1-1 लाख रुपये पगार घेत आहेत. आणि मी
का बरं? का स्ट्रगल करतोय? मग कुठेतरी लक्षात आलं आणि मग मी शिकायला सुरुवात केलं. का आयुष्य आपल्यामध्ये हे बदल करून घेणं गरजेचं आहे का? मग सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट होता तो म्हणजे आपल्या माइंडसेटवरती. आणि हा माइंडसेट चुकीचा असल्या कारणाने आपल्या आयुष्यामध्ये खूप चुकीच्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत. आणि या सवयी आपल्याला इतक्या खालच्या स्तराचे ॲक्शन्स घ्यायला होतात. काही व्यसनं म्हणा, कंटाळा म्हणा किंवा कमकुवतपणा म्हणा, अतिशय दुर्बल विचार म्हणा आणि अशा ॲक्शन्स घेऊन, घेऊन माझं आयुष्य स्ट्रगल करत होतो आणि त्याचे रिझल्ट मला तात्काळ दिसत होते. आणि मी माझं आयुष्य बघत होतो, की माझ्या 10 वर्षापूर्वीच्या काय हॅबिट्स होत्या आणि त्या हॅबिट्सचे परिणाम माझ्याकडे समोर दिसत होते. पण मित्रांनो, कुठेतरी थांबलो आणि शिकायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यामध्ये माझे मेंटर्स आले, संदीप सर, त्यानंतर सिद्धार्थ सर. या मेंटर्सने मला ऍक्च्युली लाईफ स्किल काय आहे हे कळवून दिलं. या अगोदर मी एम-एस-सी केला, मात्र ते तेवढं ज्ञान पुरेसं नव्हतं की मी माझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे चांगलं ज्ञान घेऊनच पूर्ण पैसा कमवू शकतो. मग मी हळू त्याच काळामध्ये मला स्टॉक मार्केट बद्दल माहिती मिळाली. मग मी शिकायला सुरुवात केली आणि माझ्या मेंटरच्या वाक्य एक होतं, ते म्हणजे तुम्ही लाईफ लाँग लर्निंग केली पाहिजे. आणि मग मी स्वतःच्या हॅबिट्स बदलल्या आणि या हॅबिट्स बदलल्यामुळे मी ॲक्शन्स चांगल्या गोष्टींकडे पॉझिटिव्ह वेकडे घ्यायला सुरुवात केली आणि दॅट्स हॅपन. मी तुमच्या समोर आज प्रेझेंट करतोय. फक्त नुसतं प्रेझेंट करत नाही, तर मी माझ्यासाठी वेगवेगळे उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले आणि या उत्पन्नातून मला पैसे यायला सुरुवात झाली. आणि मग ह्याच प्रेरणेमुळे तुम्हाला काही वाटतं का प्रेरणा? आणि ती प्रेरणा तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल का? हा एक छोटासा प्रयत्न आहे. येस, कशी वाटली माझी स्टोरी? येस, कमेंट इन चॅट बॉक्स. येस, माइंड ब्लोईंग, छान होती. येस मित्रांनो, राईट डाऊन. येस, राईट डाऊन अ क्वेश्चन अँड फाइंड द आन्सर. एक प्रश्न लिहा आणि उत्तर शोधायला सुरुवात करा. जर तुमचं आयुष्य आत्ता तुम्ही जसं जगत आहात, असंच पुढच्या 5 वर्ष जर तुम्ही जगत राहिला, तर 5 वर्षानंतर तुम्ही कुठे असणार? येस, राईट डाऊन इन युअर नोटबुक. मित्रांनो, ही तुम्ही प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे लिहायचं आहे. हो, येस. खरंच आपलं आयुष्य कुठे असणार आहे? किती पैसा असेल? कोणतं घर असेल? कोणत्या ठिकाणी असणार? तुमच्या आयुष्यामध्ये काय काय असणार हे सगळं लिहा बरं. तुम्ही जर याच सवयींबरोबर, याच पद्धतीने, याच विचाराने जर आयुष्य जगत असाल, तर कुठेपर्यंत जाल? येस, अगदी 5 मिनिटं विचार करा. होय मित्रांनो, आता तुम्ही जी नोकरी करत आहात, तीच नोकरी करत बसलात, 5 वर्षानंतर तुम्ही कुठे असणार आणि का असणार? येस, येस. ओके. आता कमेंट मध्ये सांगा, तुमच्याकडे 5 वर्षानंतर किती पैसा असणार आहे? तुमच्याकडे काय सक्सेस असणार आहे? येस, कमेंट इन चॅट बॉक्स. आनंद आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर स्वप्न बघितले असतील आणि ते तुमचे पूर्ण होणार आहे. आणि जर याच स्वप्नांना 5 वर्ष वाट बघण्यापेक्षा जर त्याची सुरुवात जर तुम्ही योग्य दिशेने केली,
योग्य दिशेने काम सुरुवात केली तर तुम्ही तेच अगदी 2 ते 3 वर्षामध्ये अचीव करू शकतात किंवा त्याच्या 10 पटीने जास्तीत जास्त म्हणजे 10x पॉवरने तुम्ही ते जास्त मिळवू शकतात. म्हणजे तुम्ही 1 लाख कमवणार असाल तर कदाचित ते 1 कोटी पण कमवू शकतात. हो, त्याच्यापेक्षा जास्तही. कारण तुमची क्षमता तुम्ही जास्त निर्माण करणार आहे. आणि मग ह्या हॅबिट्स तुम्हाला चांगल्या माहिती असणं गरजेचे आहे. येस, राईट डाउन युअर हॅबिट्स. तुमच्या चांगल्या वाईट सवयी लिहा बरं. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. येस, राईट डाउन. देन नाव राईट डाउन इन कमेंट. कमेंट मध्ये सुद्धा लिहा. आनंद आहे मित्रांनो का तुम्ही त्या पूर्ण लिहिलेल्या आहेत. येस, काय याच सवयींबरोबर तुम्ही पुढील 5 वर्ष 10 वर्ष चांगलं आयुष्य जगू शकता. येस, येस, नो 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 नो. तर मित्रांनो आपल्याकडे चांगल्या सवयी असल्या पाहिजे. येस, पहिला बोनस घ्या. फर्स्ट सिक्रेट. पहिला मॉर्निंग. तुम्ही तुमच्या मॉर्निंगला विन केलं तर तुम्ही तुमची लाईफ जगू शकतात. येस मित्रांनो, ही पहिली हॅबिट असली पाहिजे. अगदी 5 वाजेपर्यंत तुम्ही सकाळी उठले पाहिजेत. होय मित्रांनो, आणि जर तुम्हाला गरीब राहायचं असेल तर खुशाल 5 वाजेनंतर उठा. मित्रांनो असं म्हटलं जातं की जे लोक पहाटे त्यांची पहाट जिंकतात ते त्यांचं आयुष्य जगतात आणि जिंकतात सुद्धा. नुसते जिंकत नाही तर जिंकतात सुद्धा. आणि यासाठीच आपल्याला ह्या चांगल्या सवयी असल्या पाहिजे. येस, सिक्रेट नंबर 2. राईट डाऊन. सिक्रेट नंबर 2. रेडी? सिक्रेट नंबर 2 इज रीडिंग. होय मित्रांनो, तुम्ही परीक्षेसाठी भरपूर पुस्तकं वाचली असतील, मात्र आता तुम्हाला गरज आहे लाईफ स्किल शिकण्याची आणि याच्यासाठी तुम्हाला लाईफ स्किल बुक्स रीड करण्याची. मग याच्यामधून आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय निर्माण करणं आवश्यक आहे, तर या चांगल्या सवयीमध्ये ज्या आपल्याला आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे पैसा. होय मित्रांनो, मी चार्ट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर पैशाला महत्व देत नसाल तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करतायत. आणि ती चूक म्हणजे काय, तर मनी अट्रॅक्ट्स मनी. मनी लव्स मनी. जर तुम्ही पैशाला ऑलरेडी हेट करतायत, येस, आणि ती तुमच्याकडे येणार का? नाही, ऑब्विसली. मग यासाठी काय करणं गरजेचं? तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला एक माइंडसेट निर्माण करणं गरजेचं आहे. होय मित्रांनो, जर तुम्हाला पैसे आवडायला सुरुवात झाली तर पैसे तुमच्याकडे आवडीने येतील. येस. मग या सगळ्या गोष्टी काय आहेत? होय मित्रांनो, लहानपणापासून आपल्या मनावर रुजवलेलं आहे. आपण गरीब आहोत, आपल्याकडे पैसा नाही, आपण पैसा कमवू शकत नाही. पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पैसे जपून वापरा. येस, राईट डाऊन बरं. निगेटिव्ह बिलीफ पैशाबद्दलचे तुमचे कोणकोणते होते? येस, घरच्यांपासून आलेले. येस, येस, somebody typing comments. Yes, very good. येस, येस. होय मित्रांनो, बऱ्याचपैकी कमेंट आलेले आहेत आणि या कमेंट मध्ये आपल्याला बघायला मिळतं की घरचे म्हणतात अंथरूण पाहून पाय पसर. येस,
तुझी अवकात आहे का खरेदी करण्याची? येस. आपण घेऊ शकत नाहीत. होय. नंतर आधी तू कमवून बघ आणि मग सांग. मित्रांनो, हे त्यांचे बिलीफ्स त्यांना मिळालेले होते, तेच बिलीफ आपल्याला कॅरी झालेले आहेत. यासाठी एक गोष्ट आठवते. कमेंट इन चॅट बॉक्स. येस. लाईक स्टोरी. येस. येस 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 फॉर स्टोरी. येस. मित्रांनो, ज्या पूर्वीच्या पारंपरिक गोष्टी आहेत ह्या आपण तशाच कॅरी केलेल्या आहेत, त्याच्या मागची रिझन्स कधी समजून घेतले नाहीत. यासाठी काही कार्यक्रमासाठी पाहुणे घरी येतात आणि त्याला स्पेशल ओकेजनल कार्यक्रम असतो जो दरवर्षीप्रमाणे केला जातो, त्याच तिला केला जातो. आणि या कार्यक्रमामध्ये त्यांच्या घरामध्ये जी एक मांजर असते, या मांजरीला सासूबाई काय करते, मध्ये मध्ये फिरू नये, जेवण करताना डिस्टर्ब करू नये म्हणून जेवणापूर्वी ती त्या एका डाल्याखाली डालून ठेवते. सुनबाई ते बघते आणि मग ज्या वेळेस सासूबाईंचं आयुष्य पूर्ण झालेलं आहे, त्यांचं हे वर्षानुवर्ष त्या कार्यक्रमाला तीच पद्धत, मग सुनबाईची बिलीफ तयार होतो आणि ह्या बिलीफ मध्ये सुनबाई नंतर तेच पुढे कॅरी करते. का करतं हे कधीच विचारलं नाही आणि तेच कॅरी केले. ह्याच बिलीफ मध्ये आपण जगत असतो आणि ह्याच बिलीफ मध्ये आपण आयुष्य घालवतो आणि परत पिढ्याने पिढ्या याच बिलीफ मध्ये जाऊन बसणार आहे. का? आपण त्याच परिस्थितीमध्ये जीवन जगणार आहे. तुम्हाला जर कोणी सांगितलं ना, अरे मी 1 कोटी कमवले आहेत, तू कसे 1 कोटी कमवणार? कोटी कमवणं काय साधी गोष्ट आहे का? त्याच्यासाठी एक मोठा बिझनेसमॅन करावा. येस. मोठा उद्योगधंदे पाहिजेत. पण त्याच शिक्षणाच्या जोरावरती त्याच शिक्षणाला योग्य ठिकाणी वापरलं तर आपण सुद्धा आपलं आयुष्य बदलू शकतो. आणि ह्या आयुष्यासाठी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे रिच माइंडसेट. आता या दोघांमध्ये खूप वेगवेगळा फरक आहे, रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेट. होय मित्रांनो, जर दोघांमधला फरक केला तर त्यांच्या फक्त विचारांतला फरक आहे, हे खूप महत्वाचं आहे. होय मित्रांनो, आपण काही मोजके बघूयात. उदाहरणार्थ, रिस्क. यस. रिस्क. श्रीमंत लोक रिस्क घेतात, गरीब माणसं रिस्क घेत नाही. उदाहरणार्थ, एखादा बिझनेस चालू करायचा आहे, एखादं चहाचं हॉटेल टाकायचं आहे, तर रिच माइंडसेट काय म्हणे, ठीक आहे करून तर बघूयात, थोडीशी रिस्क आहे, काय अडचण नाही, पण करून बघूयात. होय मित्रांनो. नंतर पुअर माइंडसेट काय म्हणेल, नको नको, चालेल का, शेजारी किती हॉटेल्स आहेत, यस, आणि माझ्याकडे कोण येणार आहे. आधी सुरू करण्याच्या पूर्वीच भरपूर प्रश्न असतात आणि या प्रश्नांच्या मागे लागून आजपर्यंत त्यांनी कोणतीही ऍक्शन घेतली, कोणतीही रिस्क नको. येस, 2,000 रुपये वाया जातील. आणि जे रिच असतात ते ऍक्शन घेऊन काम सुरू करतात, जसं आहे तसं, आणि एक दिवसाला त्यांच्याकडे मोठं हॉटेल असतं. उदाहरणार्थ, याच व्हिडिओमध्ये बघा, मी याच वेबिनार साठी 100 लोकांपर्यंत ही लिंक पाठवली होती, मात्र सगळेच इथे उपस्थित राहिले नाही. का? कारण कशाला वेळ वाया घालवायचा, आणि सगळ्यात महत्वाचं फ्री होतं हा, मात्र शिकण्याची इच्छा नाही. होय मित्रांनो. त्याचबरोबर जो रिच असतो तो, जे काही मोठे लोक असतात त्या मोठ्या लोकांच्या सहवासात जाऊन त्यांच्याकडून नवीन सतत काहीतरी शिकणार, आणि ह्या शिकल्यानंतर तो त्याच्या आयुष्यामध्ये वापरायला सुरुवात करतो. म्हणजेच शिकणं खूप गरजेचं आहे. तिथे रिच माइंडसेट निर्माण करतात आणि मग त्या माइंडसेटच्या बळावरती ते पैसे कमवत असतात. तुमच्या डोक्याला हात लावून ठेवा आणि म्हणा, येस, हे मशीन तुम्हाला 1 कोटी रुपये कमवून देऊ शकतं. नुसतं 1 कोटी नाही, जर तुम्ही तुमचं माइंडसेट चांगलं निर्माण केलं तर ते तुम्हाला किती कोटी निर्मिती देऊ शकतं. फक्त तुम्हाला या मशीनची काळजी घेणं गरजेचं आहे
आणि या मशीनची ज्यावेळेस तुम्ही काळजी घ्याल ना मित्रांनो, तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. येस, डू यू वॉन्ट टू चेंज युअर लाईफ? कमेंट इन चॅट बॉक्स. चेंज माय लाईफ. येस, चेंज माय लाईफस्टाईल. चेंज माय माइंडसेट. येस मित्रांनो, 100 पैकी फक्त काहीच लोकांच्या कमेंट आल्यात. साधी ऍक्शन होती मित्रांनो, साधी ऍक्शन होती, पण ती आपल्याला घेवत नाही. आणि आपल्याला वाटतं छोटे छोटे ऍक्शन घेऊन काय होतं. मित्रांनो, हीच आपली खूप मोठी गलती आहे. आपल्याला श्रीमंत होण्यासाठी खूप मोठे बदल करणं गरजेचं नाही, पण जे काही बदल कराल ते बदल तुम्ही तुमच्या आयुष्यभर घेऊन चला. हेच बदल तुम्हाला श्रीमंत बनवतील. मनी इज अ आउटकम ऑफ युअर सेल्फ. तुम्ही जे काही आहेत, तुम्ही जे काही आहात ते तुमच्या आयुष्याचे फळ आहे. त्याच्यातूनच तुम्हाला सर्व काही मिळेल. मम्मी देते जाय. हा जाय दे. घे गेला. दे दे तिला दे. हा, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. पण मित्रांनो, सगळ्या गोष्टी आपल्याकडे अपेक्षित आहे आणि त्या करणं गरजेचं आहे. तर मग ह्या गोष्टी आपण निर्मिती करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एक माइंडसेट तयार करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. नवीन नवीन गोष्टी शिकलं पाहिजे. यासाठी रोज वाचलं पाहिजे. तुम्हाला सांगितली एक छोटीशी हॅबिट सांगितली, मॉर्निंगला उठलं पाहिजे आणि तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या गोलसाठी तुम्ही काम केलं पाहिजे. होय मित्रांनो, हाऊ बिलीव्ह फ्रॉम युअर इन्कम सेलिंग, म्हणजे तुम्हाला जे काही तुमचे इन्कम आहेत, ती इन्कम बद्दलचे बिलीफ तुमचे फॉर्म होतात तुमच्या घरातील सदस्यांबरोबर, तुमच्या आजूबाजूच्या मित्रांबरोबर, तुम्ही ज्या समाजामध्ये राहतात तिथे तुमचे बिलीफ्स निर्माण होतात. मग हे बिलीफ्स आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काय करतात, ऑटोमॅटिकली रन करतात. आणि ज्या वेळेस तुम्ही विचार ठरवतात तर मला ही गोष्ट करायची आहे, त्यावेळेस तेच बिलीफ तुमच्या समोर येतात. अरे, तुम्ही करू शकत नाही. होय मित्रांनो, तुम्ही त्याच्या काबिल नाहीत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये रुजतात आणि आपण कधीच ऍक्शन घेत नाही. आणि या ऍक्शन न घेण्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीच बदल घडत नाही. आणि हो मित्रांनो, 95% जे आपले डिसिजन आहेत हे रन बाय सबकॉन्शियस माइंड, म्हणजे न कळत करतात. आणि हे न कळत कशामुळे होतात, तर आपल्या बिलीफमुळे. होय मित्रांनो, आणि मग तुम्ही ऍक्शन घेत नाही. आणि हे कधी ठरलेलं आहे, हे तुमच्या लहानपणीच ठरलेलं आहे. होय मित्रांनो, तुमच्या आई वडिलांकडून ऐकून तुम्ही करू शकत नाहीत, तुम्ही त्याच्याबद्दल कॅपेबल नाहीत. आणि मग तुम्ही जर आजही त्यांचंच ऐकणार असाल, तुम्ही नवीन काही शिकणार नसाल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल करू शकतात मित्रांनो? येस, आपल्याला हे मनी ब्लॉक्स काढले पाहिजेत. आणि ते मनी ब्लॉक्स कोणते आहेत, तर आहे फिअर ऑफ लॉस. उदाहरणार्थ, नवीन काहीतरी शिकायला गेलं तर आपला वेळ वाया जातो. येस, अजून एखादा वेबिनार जॉईन करण्यासाठी पैसे जातात. फिअर ऑफ लॉस. उदाहरणार्थ, स्टॉक मार्केट मधून अनेक लोक पैसे कमवत आहेत, आणि मग शिकण्यासाठी किंवा सुरुवात करताना आपले पैसे लॉस होण्याची भीती असते. नवीन बिझनेस चालू करताना लागणारं भांडवल आहे, ते भांडवल तुम्ही लॉस करण्याचा ब्लॉक्स आहे, म्हणजेच पैसे वाया जातील. आणि मग विचार करा मित्रांनो, जर तुम्ही असंच आयुष्य जगत राहिला तर तुमच्याकडे पैसे येतील का? येस, खरी गोष्ट आहे का? कमेंट करा बरं. येस, नो, येस, नो, येस फॉर वाय. नाही ना. मग आपल्याला कुठेतरी एक छोटीशी तरी रिस्क घेतली पाहिजे.
यस, तुम्हाला माहिती है सबसे बड़ा रिस्क क्या है? रिस्क ना लेना. जर तुम्ही आयुष्यामध्ये रिस्क घेतली नाही तर तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. हे तुम्ही कुठेतरी बदललं पाहिजे मित्रांनो. त्यानंतर सेल्फ डाऊट. सुरुवात करताना उदाहरणार्थ अगदी जवळच. येस, पाहिजे तुम्हाला तुमचं उदाहरण? होय मित्रांनो, किती दिवसापासून पहाटे उठण्यासाठी अलाराम लावतात? येस, काही सक्सेस असतील. उठतात तुम्ही? नाही. का नाही? त्या काय कारण असेल? मित्रांनो, याच्या मागचं कारण म्हणजे सेल्फ डाऊट. होय. त्याचबरोबर एखादं काम सुरू केलं का मध्ये शंका, अरे तू करू शकत नाही, तुझ्याकडे शिक्षण नाही, तुझी कॅपेबिलिटी नाही. मग सेल्फ डाऊट तर असतातच असतात. त्याचबरोबर समाजामध्ये जातो, मित्रांमध्ये जातो, मित्रांना सांगतो, अरे मी हे करू राहिलो बरं का. मित्र म्हणतो, अरे तू तोंड सांभाळून बोल जरा, तू या अगोदर केलंय का? नाही ना. असं ऐकलंय का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये? अजून काय काय ऐकलंय? टाईप इन कमेंट बॉक्स. कमेंट. काय ऐकलंय? येस, छान छान कमेंट येत आहेत मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या वेळेस या सेल्फ डाऊटला स्वतःवरती असतोच असतो स्वतःचा, मात्र ज्या वेळेस समाज पण तुमच्याकडून ते अपेक्षा करतात, घरचे पण ते अपेक्षा करतात, हे सेल्फ डाऊट अजून वाढत जातात, अजून वाढत जातात. आणि मग तुम्ही आयुष्यभर काहीच करत नाही. मग हे तुम्ही कुठेतरी बदललं पाहिजे. आणि हे बदलण्यासाठी तुम्हाला एक एन्व्हायरमेंट लाभलं पाहिजे. जर तुम्ही नवीन पुस्तकं वाचली नाहीत, चांगल्या सवयी नाही लावल्यात, तुमचं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम जर करू शकले नाहीत, तर या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत मित्रांनो. आणि आज जसे तुम्ही आयुष्य जगत आहेत, पुढील 10-15 वर्षही तुम्ही तुमचं आयुष्य याच पद्धतीने, याच उत्पन्नात तुम्ही जगणार आहात. होय मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निर्णय घेऊ शकत नाहीत, तुमच्यावरती कॉन्फिडन्स नसेल, तर तुम्ही तुमचं आयुष्य आहे याच परिस्थितीत जगू शकतात. होय मित्रांनो. येस, बल्ब. कमेंट इन चॅट बॉक्स. बल्ब. येस मित्रांनो, कमेंट करा. बल्ब. गुड. आनंद वाटला तुम्ही सगळ्यांनी सहभागी घेतले, ऍक्शन्स घेतले. थँक्यू. थँक्यू. आणि कुठेतरी आपली स्केअरिसिटी थिंकिंग म्हणजेच काय, आपला कुठेतरी कमकुवतपणा असतो, दुर्बलता असते. आणि मग छोटे छोटे विचार करत असतो, अरे 5,000 कुठे भेटतील का, कुठे फुकट भेटेल का. येस, कोणीतरी येईल, मला वाचवेल. मी सगळं आता देवावरती सोडून दिलेलं आहे. येस, मी लहानपणी एक छोटासा डायलॉग ऐकलेला आहे, होय की नाही? परीक्षा आली का, आपण खूप तो डायलॉग ऐकला असेल. येस, कोणता? कमेंट करा बरं, कोणी सांगेल का? येस. ओके, मी सांगतो. परीक्षा आली का, आपण जातो देवाकडे आणि म्हणतो, देवा मला पास कर. नारळ फोडतो, देव आशीर्वाद देतो. अरे मूर्खा, आधी अभ्यास कर. होय मित्रांनो, कर्म कोणालाच चुकलेले नाहीत. जसे कर्म तसे आपल्याला फळ मिळतील. होय, पण फळ मिळेलच याची अपेक्षा नाही. पण काम आहे आपलं कर्म करत राहणे. गीतेतला खूप सुंदर असा संदेश आहे.
इतकं साधं आणि सोपं. मित्रांनो, सगळ्यात मोठी गोष्ट आहे काय माहिती का? राईट डाऊन सिक्रेट नंबर 3. येस, लोकांना साध्या गोष्टी आवडत नाहीत. होय मित्रांनो, साध्या गोष्टींवरती लोकांचा विश्वास राहत नाही. माइंड ब्लोईंग. येस. बल्ब ऑन. कमेंट इन चॅट बॉक्स. बीओ. बल्ब ऑन. काय असतं मित्रांनो, एखाद्याचा श्रीमंत बघून किंवा त्याची श्रीमंती बघून वाटतं आपल्याला का आपण खूप कष्ट केले पाहिजेत, खूप इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, खूप लर्निंग केली पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं सत्य सांगू तुम्हाला मित्रांनो, जे श्रीमंत असतात ते कमी मेहनत करतात. यस, जास्त मेहनत करत नाहीत, तर कमी मेहनत मध्ये खूप सारा पैसा कमवत असतात. फक्त त्यांच्याकडे असतात सिस्टीम्स. तुमच्यासारखे धमत बसत नाहीत आणि तुमच्यासारखा छोटू विचार तर अजिबात करत नाहीत. काहीतरी मोठा विचार करायला शिका मित्रांनो. आणि हे विचार तुम्ही कधी बदलू शकतात असे सेमिनार अटेंड केले. काय, प्रत्येक शनिवारी आपला हा सेमिनार असतो, त्याचा तुम्ही अटेंड केलं पाहिजे आणि नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. आणि या शिकण्यामधून तुमचं माइंड ब्लोईंग काम इतकं चांगलं होईल आणि तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकतात. आणि तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, हे सबकॉन्शियस माइंड बदलू शकतं. तुम्हाला त्याच्या अँकरिंग टेक्निक असल्या माहिती पाहिजे. त्यानंतर बिलीफ तुमचे रिप्लेसमेंट होतील आणि यासाठी तुम्हाला अफर्मेशन, अँकरिंग टेक्निक हे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. आता अँकर म्हणजे काय? उदाहरणार्थ बघा, जहाज थांबवण्यासाठी एक लंगर टाकतात आणि त्याला एक हुक असतो, त्याला अँकर म्हणतात. म्हणजे काय? हुक असतो, तो अटकून ठेवतो जहाजला स्पीड कमी. आपलं मन खूप चंचल आहे आणि या मनाला आपलं एक कुठेतरी थांबून ठेवलं पाहिजे आणि खूप त्याच वेळेस तीच ऍक्शन झाली पाहिजे. तिला म्हणतो अँकर. मग यासाठी तुमचे काय होतील, हळूहळू तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन, तुमचं सबकॉन्शियस माइंड बदलाल आणि त्याच्यातून तुमचे काय होतील, बिलीफ रिप्लेसमेंट व्हायला सुरुवात होतील. आणि ज्या वेळेस तुमचे बिलीफ रिप्लेसमेंट व्हायला सुरुवात होतील, त्यावेळेस तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. Yes, do you want change in your life? Then comment in chat box. Like the video. Yes, मला खूप आनंद आहे मित्रांनो की तुम्ही कमीत कमी हा व्हिडिओ बघत आहात, पूर्ण बघत आहात. आणि जर तुम्हाला तुमचं असंच आयुष्य बदलायचं असेल, तर तुम्ही कायम असे चांगले चांगले व्हिडिओ बघा. हो मित्रांनो, सोशल मीडियाला आपण सगळे दोष देतो. मात्र सोशल मीडिया कोण वापरतंय? कमेंट चॅट बॉक्स. कोण वापरतंय? येस, कोण वापरतंय? मी. मग याचा वापर करणं तो आपल्या हातात आहे. होय मित्रांनो, मी पण सोशल मीडिया वापरतो, पण तो किती काळासाठी? मर्यादित काळासाठी. आणि हो, याच सोशल मीडियाच्या मार्फत माझ्या मेंटरची मला जाहिरात मिळाली आणि मी ती जाहिरातला जॉईन केलं, वेबिनारला जॉईन केलं, अटेंड केलं, त्यांचा सगळा प्रोग्राम लर्निंग केला आणि साधारण 2 ते 3 वर्ष माझ्या स्वतःवरती काम केलं आणि मग मला त्याचं आउटपुट मिळायला सुरुवात केली. तुम्ही जर असं ठरवलं का एका रात्रीत 7 तळ्याची मारी, यस, तुम्ही ते मराठीचा चित्रपट बघितला असेल, गाढवाचं लग्न. आहे की नाही? तशी गत आपली होऊ नये मित्रांनो. यासाठी तुम्हाला स्वतःला बदलायला लागेल. आणि हो, या स्वतःच्या मध्ये बदल करणं इतकं पण सोपं नाही. आज तुम्ही मोटिवेट व्हाल, आनंदाची गोष्ट. पण मोटिवेट होऊन तुमचे बिलीफ बदलत नाहीत. तुम्हाला एक दिवस इग्निशन मिळते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, काडी जर पेटवली आपण, तर ती काडी कुठे न लावता फक्त थोडा वेळ हातात ठेवली काय होईल?
येस, कमेंट इन चॅट बॉक्स. काय होईल? विझून जाईल. बरोबर आहे मित्र. हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा तुमच्याही बाबतीत असंच होईल. हा व्हिडिओ बघाल, तुमच्यामध्ये प्रेरणा निर्माण होईल आणि आपलं आयुष्य बदलण्यासाठी तुम्ही तयार व्हाल, शिकण्यासाठी तयार व्हाल. मात्र ती काडी थोड्या वेळाने काय होईल? विझून जाईल. असंच माझा व्हिडिओ तुम्ही कुठेतरी विसरून जाल, भुलून जाल आणि मग तुम्ही परत तुमच्या आयुष्यामध्ये भरकटले जाल. का? कारण आपल्याला त्या सवयी आहेत. त्या काही एक दिवसात बदलत नाहीत. कारण त्या लागण्यासाठी आपल्याला आयुष्यभर एवढं आपण ते जगावं लागलं. मग आपण जर तुम्ही तुमच्या आयुष्यभर तुमच्या अनुभवातून जर शिकणार असाल, तर तुम्हाला वाटतं का खरंच तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकतात? नाही ना. मित्रांनो, याचसाठी मला असं सांगायचंय का तुम्ही तुमचं एक एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही लर्निंग शिकायला पाहिजे. असं तुम्हाला कोणीतरी पाहिजे की जे तुम्हाला काय करेल? मार्गदर्शन करेल, तुम्हाला एक चांगला रस्ता दाखवेल आणि त्याच्यापासून तुम्ही त्याचा जास्तीत जास्त हा फायदा घ्याल. तर मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला खूप आनंद आहे. तर तुम्ही आज काय शिकलात कमेंट मध्ये तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा. काय शिकलात तुम्ही? येस, मला खूप आनंद आहे. येस, थँक्यू. तुम्ही काहीतरी नवीन शिकला आहात. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित झालात किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय, रेकॉर्डिंग बघतायत, तर मला खूप आनंद आहे. मात्र मित्रांनो, या ठिकाणून काय शिकले हे कमेंट मध्ये लिहायला शिका आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती पाहिजे हे पण तुम्ही लिहायला विसरू नका. मित्रांनो, अशा छान छान गोष्टी ज्या आपले आयुष्य बदलू शकतात आणि तेही साध्या सोप्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, जर मी तुमच्यापर्यंत या मोफत पोहोचवत आहे, तर तुम्ही तुमच्या मित्रांच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला असा बदल देऊ शकतो. हॅलो, लिसन केअरफुली. जर तुम्हाला स्वतःला बदलायचं असेल, तर तुमच्या सोबत मित्रांनाही बदलावंच लागेल. जर तुम्ही स्वतः बदलले आणि परत तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये गेले, तर तो बदल तुमचा परत जिथे आहे तिथेच जाल. म्हणून मित्रांनो, तुम्हीही बदला आणि तुमच्या मित्रांनाही बदला. आता यासाठी काय करणं गरजेचं आहे? बस फॉलो मी. अशाच छान छान व्हिडिओसाठी आणि कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करा. त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण नक्की कळवा आणि हे NLP काय हे तुम्ही अजून जास्तीत जास्त शिका. अँकरिंग टेक्निक कशी वापरली जाते हे. आता ह्या गोष्टी मला माहित आहेत, मी वापरतोय आणि याचा फायदा मी घेऊन तुमच्या समोर अशा गोष्टी बोलत आहेत. या अगोदर मला एक दोन माणसांबरोबर बोलणं सुद्धा व्यवस्थित जमत नव्हतं. मात्र आज मी एक चांगला प्रोफेशनली चांगला शिकत आहे, बोलत आहे. मला आनंद आहे. खूप खूप आनंद आहे आणि त्याचा फायदा तुमच्या आयुष्यामध्ये थोडा जरी बदल घडला ना, तरी मला आनंद आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडतोय. येस, थँक्यू, 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 थँक्यू. तुम्ही ते सगळे तुमचा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितला. या वेबिनारला उपस्थित होतात. तुमचं खूप खूप स्वागत आणि पुन्हा आपण भेटूयात पुढच्या सॅटर्डेला. बाय बाय. थँक्यू. बाय बाय.